नव्यानेच तयार केलेली गाडगे महाराज प्रचार गाडीद्वारे श्री गाडगे महाराज मिशन, श्री गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा नागरवाडी, गाडगे महाराज गोरक्षण मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गाडगे महाराज मिशन मुंबईचे उपाध्यक्ष तथा संचालक नागरवाडी बापूसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर अतिदुर्गम आदिवासी बांधवांकरिता कोकरू येथे जाऊन तेथील कुटुंबियांना किराणा किटचे वितरण केले। त्यामध्ये आटा, साखर, मीठ, तेल, तूर, तांदूळ यांचा समावेश होता। गाडगे महाराज समाधी मंदिर अमरावती तर्फे मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले। तेथील शेकडो आदिवासी बांधवांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्वीकार केला। गोपाला गोपाला गाडगे बाबांच्या भजनाने परिसर दुमदुमून गेला होता। बापूसाहेब देशमुख यांनी मुंबई येथील सीतादेवी संतोष कुमार झुंझुनवाला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्या प्रसंगी वाटप करण्याकरिता आश्रमशाळेचे संचालक सागर देशमुख, अमरावती येथील प्रकाश महात्मे, गजानन जवंजाड, दर्यापूर येथील गजानन देशमुख, नागरवाडी आश्रम शाळेचे गायक अतुल रेडे, श्याम ठाकरे, श्रीकृष्ण पवार, संजय देशमुख, वाहन चालक गजानन जवंजाड आदींनी परिश्रम घेतले। सौ सीतादेवी संतोषराव झुंझुनवाला यांच्या वाढदिवसानिमित्त कोकरू येथे बापूसाहेब देशमुख उपाध्यक्ष गाडगे महाराज मिशन मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा नागरवाडी, श्री गाडगे महाराज गोरक्षण मूर्तिजापूर, गाडगे महाराज मिशन यांच्या सहकार्यानं धान्याचे किट वाटप करण्यात आलं होतं। पूर्ण कोकरू गावात एक वेगळं वातावरण तयार झालं होतं आणि प्रत्येक घरात धान्याचं किट वाटण्यात आलेलं आहे। जवळजवळ शेकडो लोकांनी याचा लाभ घेतला। गाडगे बाबा समाधी मंदिर अमरावतीच्या वतीनं उपस्थित सर्व बालकांना मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आलेले आहे। हा एक उपक्रम चांगल्या प्रकारे दरवर्षी संतोष कुमार झुंझुनवाला यांच्या तर्फे करण्यात येत असतो। तोच वाढदिवसाचं औचित्य साधून बापूसाहेब देशमुख यांनी धारणी परिसरातील मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेलं गाव कोरकू इथं हा कार्यक्रम संपन्न झाला। श्रद्धा मस्के, विदर्भ न्यूज, दर्यापूर।